हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर रात्रीचे बघा 9 वाजलेत आणि हे म्हणतात की मी काहीतरी बाळाला घेऊन येतो खाऊ. तर आता बघा पावसाळा असं वाटतच नाही, एवढं ना पाऊस उघडलाय, सारखं ऊन पडतंय ना पावसाचा काही पत्ता नाही. तर बघा आणि रुद्रुना डाळ भात खायला, म्हणजे बाळ आहे छोटं ते बघा खाऊ असं ना सारखं कॅडबरी, परत अजून असं चिप्स वगैरे खातंय आणि डाळ भात चपाती असं चांगलं चांगलं करून दिलं ना ते खातच नाही. मग त्याच्यासाठीच तिचे पप्पा गेले, आता अंधार पडलं तर तुम्ही बघू शकता. तर गेले ते दुकानात आणि तिच्यासाठी म्हणलं आईस्क्रीम नाही तर काहीतरी असं आणा ज्याने तिचं पोट भरेल, केळी वगैरे आणा असं म्हणलं मी. तर ते गेलेत आता दुकानात आणि हिचं चाललंय बघा कार्टून बघायचं. तर बघा झोपून बघायचं, पण तिला कुणी शिकवलंय झोपून बघाय, बघा कशी बघते. तर तिला लावून दिलं नाही ना रडते. मग जास्त वेळ नाही देत, थोडा वेळ, आता फक्त जेवणाचा टाईम झाला आहे तर ठेवून दिलं तर रडायला लागली. परत मग दिलं, पप्पाच्या मागं लागली ती दुकानात. म्हणलं नको जाऊ. आणि मी बघत होती पिक्चर, आणि तर मी पिक्चर बघत होती आणि कोणता लावला आहे काय माहीत. आणि पिक्चर बघता बघता झोप पण लागत होती, कारण बाळ ना खूप आता दमवते. म्हणजे लहानपणी एवढं नव्हतं दमवत ना, आता जसं मोठं झालं ना तसं तिला सारखं बाहेर फिरायला न्यावं लागतं, सारखं सारखं. तरी लहानपणीचं बघा, रुद्र आमची छोटीशी होती तेव्हा बघा किती 7 महिन्याची असेल तेव्हाचा हा फोटो होता. तर बघा सगळं आवरून ठेवलं आणि परत तिने काढून टाकलं बघ, मोबाईल कुठं, कपडे कुठं करून टाकलेत. तर सगळं आवरून घेतलं, भांडी बिंडी धुवून घेतली ती. म्हणजे जेवण झालं ना, स्वयंपाक झालं की भांडी धुवून ठेवते मी, त्यानंतर मग जेवण झाल्यावर अजून परत येतं. मग जेवण झाल्यानंतर मग थोडीच भांडी असतात आणि कंटाळा पण येतो मग असं जेवण केलं की लगेच मग भांडी वगैरे धुवू वाटत नाही. कारण आमच्या इथं सिंगल रूम आहे आणि आतमध्येच भांडी मी धुवत नाही, बाहेर नेऊन धुते कपडे भांडी. तर असं ना कंटाळा येतो. तर मग स्वयंपाक झाला की भांडी धुते आणि जेवण झाल्यावर 2-4 भांडी असतात ती पटकन धुवून टाकते. तर बघा किचन वटा सगळं आवरून ठेवलं मी. आता सिंगल रूमची मी होम टूर कधीतरी देईन. तर बाहेर पण आम्ही खूप छान केलं आहे आणि बाहेरसुद्धा मला आता म्हणजे काय कारल्याची वेल, परत अजून काय काय लावले मी ते तुम्हाला दाखवते. तर बघा अंथरूण केलं आणि परत त्यांनी कचरा वगैरे करून टाकला, सगळं पसारा करून टाकला. तर रुद्राक्षीला आईस्क्रीम वगैरे आणलं आणि ते तिने खाल्लं. आता बघा लागली नाचायला. तर गाणं लावलं तर आणि बघा तिला नाचायला एवढं हाऊस आहे ना, लय हाऊस आहे. तो झोपलेली जरी असली ना, ती गाणं लावलं तिने ऐकलं तर लगेच उठून नाचते, एवढी तिला आवड आहे गाण्याची. नाचते बघा पप्पा बरोबर. पप्पा पण नाचून दाखव. तर आता तर पाऊस उघडला आहे, पण हा मागचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते, जेव्हा की नाही खूप पाऊस होता आणि तेव्हा बघा हे पूर्ण सगळं भरून वाहत होतं. आमचं तिकडं पाणी जायला जागाच नव्हती. आणि पण तरी पण आम्ही बघा, रुद्राक्षीचे पप्पा किती वाजता उठले ते बघा, 5:30 ना सर, 5-4:30 वाजता उठले ते आणि लागलेत मागे याचे बघा. मी लगवीला उठली आणि बघते तर काय दरवाज्यात पाणी एवढं साचलं, तर पाणी खूपच साचलं, तर पूर्ण इथवर पाणी होतं. तर पटकन उठली आणि त्यांना उठवलं मी, म्हणलं उठा नाही तर घरात पाणी येईल. तर बघा तिकडं त्यांनी खोदून खोदून हे एवढं पाणी कमी केलं आहे आणि ह्या गाद्या ज्या आहेत ना त्या पण सगळ्या भिजून गेल्या. इकडं लाकडाला पण पाणी लागलं तर. आणि हा इथं कपडे, कालचे कपडे आणि काल धुलेले कपडे सगळं बादलीतच ठेवून दिलं तर पिऊन, आणि ते पण सगळं भरून राहिलं तर. आणि इथंच काही झाडे आहेत माझी, ती बघा फ्लॅटवाल्यांची झाडे आणून ठेवली तिकडं. आणि इथं रिक्षा आहे, पूर्ण हे फुल भरलेलं. एवढं पाणी होतं ना, आता तरी कमी झालं आहे त्याने तिकडं खोदून दिल्यावर. तर तिकडं पण पाणी जायनं झालं आहे आणि इकडं पण. मग काय करायचं, दारात सगळं, तर सगळं हे भरलं तर पूर्ण. आणि ते गवत पण मला आता काढायचं आहे. तर पाणी कमी झालं ना की आता बघा, आता उघडलं, थोड्या वेळाने लगेच येतो असं होते.
तर आत्ताचा मागचा व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवते, कारण भरपूर म्हणजे भरपूर असं घरापर्यंत पाणी आलं होतं आमच्या. थोडंसं नाही तर आम्ही जर 5-6 वाजता जर उठलो असतो ना, तर मग डायरेक्ट घरात पाणी शिरलं असतं. नशीब मला 4-4:30 वाजता जाग आली लघवीला, आणि लघवीला बाहेर निघता जसा पाय पाण्यातच गेला माझा. एवढं जोरात पाणी पडत होता, आणि एवढं पाणी पण चुलीला पण इकडं लागलं तर सगळं पाणी, आणि हे कपडे बघू शकता सगळं भिजून गेले. आम्हाला सगळं हे आवडतंच, मी तर सगळे भिजूनच गेलते, कारण पाणी पण काढायचं होतं. आणि म्हणलं बाळ उठीस्तोवर सगळं माझं काम इकडचं घरातलं परत बाहेरचं पाण्याखाली सगळं ते सामान वगैरे गेलं तर ते लावायचं होतं मला. तर रुद्राक्षी उठलीच बघा. असं करते, काम करता करताना लगेच उठून जाते, मग राहिलेलं काम तसंच. मग बघा काय मागायला लागली ती बघा. असं तिचं सारखं काही ना काही चालूच असतंय. रुद्राक्षीच्या पप्पाला आज थांबून घेतलं मी, कारण वरती ताडपत्री पण टाकायची आहे आणि घरातलं काही सामान किरकोळ आणायचं होतं. त्याच्यासाठी म्हणलं आज सुट्टी घ्यावा, कारण एकटीलाच ते मॅनेज होणार नाही. कारण पाऊस जर आला ना सगळी भिंत वगैरे भिजून जाईल, त्यामुळे त्यांना ताडपत्री आणायला सांगितली. ती म्हटलं टाकून घेऊया. तर ते आता पाणीच उघडलं, म्हणजे हा केव्हाचा व्हिडिओ आहे. तर ती बघा रुद्राक्षी काय तिचं काय ना काही नाही बघा, मिठाचा डबा उचलले, असं तिचं काही ना काही चालूच असतं. तर तिला अंडी शिजत ठेवली, म्हणजे ती सकाळी अंडीच खाते. खूप पाऊसच, खूप काही थांबायचं नावच घेईना एवढा पाऊस. सगळं चुलीत बिलीत पाणी गेलं, गाद्या बिद्या सगळ्या भिजून. तर आता बघू कसं कसं मॅनेज होते, आणि सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवते परत. तर चलो, बाय बाय.